नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या PYQच्या तासिकेमध्ये मानसशास्त्राची आपली तासिका आहे आणि या मानसशास्त्राच्या PYQ तासिकेमध्ये अध्ययन प्रक्रिया, तिचं स्वरूप कसं आहे, त्या विषयावर आपण आजची आपली PYQ घेणार आहोत. आपण सुरू करत आहोत. पहिला प्रश्न, अध्ययन ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? तर पर्याय आहे निरंतर, केवळ, शालेय, खंडित, तात्पुरती. पर्याय क्रमांक निरंतर जर बघितलं तर अध्ययन ही जन्मजात सुरू होऊन आयुष्यभर चालणारी, ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, अखंडित चालणारी ती प्रक्रिया आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए निरंतर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघूया आपण. अध्ययनामुळे वर्तनात होणारा बदल हा प्रामुख्याने कशामुळे होतो? थकव्यामुळे किंवा अनुभव व सराव, औषधोपचार, नैसर्गिक वाढ. तर या ठिकाणी अनुभव आणि सराव केल्यामुळे, प्रत्यक्ष अनुभव आणि केलेल्या सरावामुळे जे बदल होतात त्यालाच आपण अध्ययन असं म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक बी अनुभव व सराव हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया आपण. खालीलपैकी अध्ययनाचे स्वरूप कोणते नाही? बघा, मुद्दाम फसवलेला प्रश्न आहे. अध्ययनाचं स्वरूप कोणतं नाही? अध्ययन ही एक प्रक्रिया आहे, अगदी बरोबर. अध्ययन केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणे आहे. त्यानंतर अध्ययन हे ध्येयनिष्ठ असते. अध्ययनामुळे वर्तनात परिवर्तन होते. बघा, मग आपल्याला काय विचारलं? अध्ययनाचं स्वरूप कोणतं नाही असं विचारलं आहे. मग केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणं हे अध्ययनाचं स्वरूप या ठिकाणी नाही आहे. पण या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं आहे? अध्ययन हे केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणे असं दिलेलं आहे. याचा अर्थ हे चुकलेलं आहे. मग अध्ययन हे सर्वांगीण विकासाशी संबंधित आहे, केवळ माहिती साठवणे नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा आपण. अध्ययन प्रक्रियेची व्याप्ती वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करणे आवश्यक आहे? केवळ व्याख्यान देणे, गृहपाठाचा अतिरिक्त करणे, विविध शैक्षणिक साधनांचा वापर करणे, केवळ पाठांतर करून घेणे. तर पर्याय क्रमांक सी जो आहे, विविध शैक्षणिक साधनांचा वापर, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण साधनामुळे अध्ययन प्रत्यक्ष आणि अनुभवाधिष्ठित होते, ज्यामुळे त्याची अध्ययनाची व्याप्तीसुद्धा वाढते. म्हणून पर्याय क्रमांक सी विविध शैक्षणिक साधनांचा वापर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न 5 बघा. अध्ययनावर परिणाम करणारा शारीरिक घटक कोणता? तर या ठिकाणी आपण बघू शकता, कौटुंबिक वातावरण, अभिरुची, बुद्धिमत्ता आणि दृष्टिदोष. तर या ठिकाणी शारीरिक विचारले. आता बुद्धिमत्ता, अभिरुची, कौटुंबिक वातावरण हे शारीरिक घटक होऊ शकत नाहीत. मग शारीरिक घटक कोणता आहे? दृष्टिदोष. तर या ठिकाणी शारीरिक अपंगत्व किंवा ज्ञानेंद्रियाच्या दोषामुळे जर अध्ययनात अडथळा निर्माण होत असेल तर त्याला आपण या ठिकाणी दृष्टिदोष म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक ए दृष्टिदोष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. अध्ययनातील सरावाचा नियम कुणी मांडला? तर या ठिकाणी आपण सर्व जाणतो की तयारीचा नियम, सरावाचा नियम, हे जे नियम आहेत, सज्जता, परिणाम आणि सराव, हे 3 जे नियम आहेत, हे 3 नियम मांडणारे कोण आहेत? थॉर्नडाईक आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी थॉर्नडाईक हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा बघा. अध्ययन संक्रमणाचा प्रकार ओळखायचा आहे. आता या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, सायकल चालवायला शिकलेल्या मुलाला दुचाकी चालवताना फायदा होणे. या ठिकाणी अध्ययन संक्रमण 3 प्रकारचं आहे, एक सकारात्मक, एक नकारात्मक आणि 0. तर या ठिकाणी याचा फायदा झालेला आहे. म्हणजे एका परिस्थितीमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत जर फायदा होत असेल तर ते धन संक्रमण किंवा या ठिकाणी योग्य संक्रमण आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी धनात्मक संक्रमण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. अध्ययनात अवधान टिकून ठेवण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? शिस्त, गोंधळ, शिक्षा. तर काही या ठिकाणी शिस्त म्हणू शकतात, परंतु या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचं, ज्या विषयात आवड किंवा अभिरुची असते तिथे अवधान सहज एकाग्र होते. म्हणून अवधान टिकवण्यासाठी या ठिकाणी अभिरुची महत्त्वाची आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी अभिरुची हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 9. अध्ययन वक्र मध्ये सुरुवातीला प्रगतीचा वेग कसा असतो? या ठिकाणी बघा, अध्ययन वक्र जो असतो, सुरुवातीला माणसाला एकदम, जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा उत्साह असतो, जोश असतो आणि तो सोपा वाटतो आपल्याला. म्हणून या ठिकाणी अतिशय जलद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी अतिशय जलद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 10. अध्ययन प्रक्रियेत पठार अवस्था कशाचं लक्षण आहे? बघा, या ठिकाणी जेव्हा प्रयत्नानंतर प्रगतीचा आलेख वर जात नाही, म्हणजे आपण एखाद्या याच्यामध्ये शिकताना आपलं खूप आपण सुरुवातीला लवकर वर जातो आणि एक वेळ अशी येते की त्या ठिकाणी आपला आलेखच वर जात नाही, आपण मध्यभागी राहतो.
काहीच प्रगती होत नाही, तेव्हा ते असते पठारावस्था. म्हणजे प्रगती खुंटल्याचं ते काय आहे, लक्षण आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी, प्रगती खुंटल्याचे, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता घटक अध्ययनाला प्रेरणा देणारा आहे? तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत: निंदा, भीती, अंधार आणि बक्षीस किंवा प्रशंसा. आता प्रशंसा केल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि तो अधिक त्या ठिकाणी शिकण्यास काय होतो, प्रवृत्त होतो. म्हणून बक्षीस किंवा प्रशंसा हा जो घटक आहे अध्ययनाला प्रेरणा देणारा आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी, बक्षीस किंवा प्रेरणा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12, अध्ययनाची मर्मदृष्टीमूलक. आता मर्मदृष्टीमूलक उपपत्ती कोणत्या प्राण्यावर केलेल्या प्रयोगावर आधारित आहे? तर मर्मदृष्टी म्हटलं की या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, सुलतान नावाचं चिंपांजी माकड आणि कोहलर हे लक्षात ठेवायचं. कोहलर, चिंपांजी माकड आणि मर्मदृष्टीमूलक हे लक्षात ठेवायचं आहे. चला या ठिकाणी तर कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीवर प्रयोग करून मर्मदृष्टी या ठिकाणी सिद्ध केलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी, चिंपांजी, सुलतान हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, अध्ययन प्रक्रियेत स्मरण, मेमरी वाढविण्यासाठी काय केलं पाहिजे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, पुनरावृत्ती, घोकंपट्टी करणे, तिसरं केवळ एकदाच वाचणे, जास्त वेळ झोपणे. तर बघा, झोपल्यामुळे किंवा घोकंपट्टी केल्यामुळे किंवा एकदा वाचल्यामुळे पुनरावृत्ती अध्ययनामध्ये काय स्मरण होणार नाही किंवा तुमची मेमरी वाढणार नाही. म्हणून त्याच्यासाठी पुनरावृत्ती, शिकलेल्या गोष्टींची पुन्हा पुन्हा उजळणी केल्यामुळे त्या दीर्घकाळ लक्षात राहतात. म्हणून पर्याय क्रमांक ए, पुनरावृत्ती, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 14, अध्ययनावर परिणाम करणारा मानसिक घटक कोणता? तर या ठिकाणी बघा, शाळेची इमारत किंवा हवामान किंवा परिपक्वता हे मानसिक घटक नाहीच. मग मानसिक घटक आहे अभिवृत्ती, विषयाबद्दलचा दृष्टिकोन किंवा अभिवृत्ती हा मानसिक घटक आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए, अभिवृत्ती, ॲटिट्यूड, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 15 बघा, अध्ययन प्रक्रियेची सुरुवात प्रामुख्याने कशातून होते? जेव्हा माणसाला गरज लागते तेव्हा माणूस काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, तर या ठिकाणी गरजेतून त्या ठिकाणी आपण शिकण्यास प्रवृत्त होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी, गरजेपासून, ह्या प्रश्नाचं हे योग्य उत्तर आहे. कारण गरजेतूनच माणूस काय करतं, शिकण्यास सुरुवात करतं. प्रश्न क्रमांक 16, अभिजात अभिसंधान उपपत्तीचे जनक कोण आहेत? बघा लक्षात ठेवायचं, अभिजात अभिसंधान म्हटलं की त्या ठिकाणी पावलॉव हे लक्षात ठेवायचं आहे. पावलॉवने लाळोत्पादक प्रयोगाद्वारे ही उपपत्ती मांडलेली आहे. पावलॉव म्हटलं की कुत्रा प्राणी लक्षात ठेवायचं, पावलॉव कुत्रा. तर या ठिकाणी पावलॉव हे जे आहे यांनी या ठिकाणी अभिजात अभिसंधान ही काय मांडलेली आहे, उपपत्ती मांडलेली आहे. आणि या ठिकाणी फक्त गोंधळ होतो, अभिजात अभिसंधान आणि साधक अभिसंधान. साधक अभिसंधान म्हटलं की स्किनर लक्षात ठेवायचं, त्या ठिकाणी ते लोभक देतात है ना, काही ना काही त्या लोभ देतात. लोभक त्या ठिकाणी प्रबोलन दिलं जातं, प्रबोलन किंवा त्या ठिकाणी काही बक्षीस वगैरे ठेवलं जातं त्याला आपण. आणि दुसरी गोष्ट स्किनर लक्षात ठेवायचं, साधक अभिसंधान आणि त्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं, साधक अभिसंधान कुत्रा आणि त्या ठिकाणी काहीतरी प्रलोभन, हे 3 गोष्टी लक्षात ठेवायची, ते आहे स्किनर. पण चला या ठिकाणी काय आहे, अभिजात अभिसंधान उपपत्ती जनक आहेत ई पी पावलॉव. चला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 17, अध्ययन प्रक्रियेत पूर्वज्ञान, प्रिव्हियस नॉलेज काय भूमिका बजावते? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं याचा काही संबंध नाही, हे पर्याय होऊ शकत नाही. नवीन ज्ञानासाठी पाया ठरते, अध्ययनात गोंधळ वाढवते, विस्मरण घडवते. तर या ठिकाणी पूर्वज्ञान जे आहे ते नवीन पाया रचण्यासाठी किंवा जुन्या ज्ञानाची सांगड घातल्यास नवीन गोष्ट लवकर समजते. म्हणून नवीन ज्ञानासाठी ते काय असते, पाया असते. म्हणून पर्याय क्रमांक बी, नवीन ज्ञानासाठी पाया ठरते, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, अध्ययन ही कोणत्या स्वरूपाची प्रक्रिया आहे? तर अध्ययन बघा, पुस्तकाचे संकलन, केवळ निष्क्रिय श्रवण, केवळ शिक्षकाची कृती, बिलकुल नाही. तर वरचे 3ही पर्याय होऊ शकणार नाही. सक्रिय सहभाग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जेव्हा शिकणारा स्वतः कृती करतो आणि सहभागी होतो तेव्हाच अध्ययन घडते. म्हणून पर्याय क्रमांक डी, सक्रिय सहभाग, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 19, अध्ययनावर परिणाम करणारा सभोवतालचे वातावरण हा कोणत्या प्रकारचा घटक आहे? बघा, सभोवतालचे वातावरण, तर या ठिकाणी हा बाह्य घटक आहे. अनुवंशिक घटक होऊ शकत नाही, बौद्धिक घटक होऊ शकत नाही, शारीरिक होऊ शकत नाही. हा
बाहेरचा म्हणजे समाजातला हा एक घटक आहे म्हणून सामाजिक किंवा बाह्य तो घटक आहे म्हणून पर्याय क्रमांक बी बाह्य किंवा सामाजिक घटक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 20वा, अध्ययन प्रक्रियेत शिक्षा देण्याचं काम शिक्षा देण्याचे काय परिणाम होतात? पनिशमेंट दिल्यामुळे काय परिणाम होतो? आनंद मिळतो का? तर बिलकुल नाही. तर या ठिकाणी उलट या ठिकाणी नकारात्मक परिणामामुळे विद्यार्थी विषयापासून दूर जाऊ शकतात. म्हणजे शिक्षा केल्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थी एक तर दूर जातात किंवा त्यांना भीती वाटते, ते शिकू शकत नाही. म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी अध्ययनात काय तयार होतो? अडथळा आणि भीती निर्माण होते. पर्याय क्रमांक बी अध्ययनात अडथळा व भीती निर्माण होते हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, व्यक्तीच्या वर्तनात अनुभवामुळे होणारा सापेक्ष कायमस्वरूपी बदल म्हणजे काय? बघा या ठिकाणी वर्तनात अनुभवामुळे होणारा सापेक्ष बदल, कायमस्वरूपी बदल. आता कायमस्वरूपी बदल कशामुळे होऊ शकतो? फक्त अध्ययनामुळे होऊ शकतो. अनुभव आणि सरावामुळे वर्तनात कायमस्वरूपी म्हणजे टिकणारा बदल होऊ शकतो आणि त्यालाच अध्ययन असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए अध्ययन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 22वा, अध्ययन संक्रामक अधिक होण्यासाठी काय करावे? म्हणजे अध्ययन संक्रमक जास्तीत जास्त झालं पाहिजे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? केवळ व्याख्यान द्यावे का? नाही. त्याच्यानंतर विषय वेगवेगळे शिकवावेत का? नाही. शिक्षकांनी काहीच करू नये का? बघा असे पण पर्याय दिले जातात, शिक्षकांनी काहीच करू नये. तर या ठिकाणी विषयामधील सहसंबंध स्पष्ट करावा. दोन विषयांचा एकमेकाशी संबंध जोडला तर एकाचे ज्ञान दुसऱ्यात वापरता येते. म्हणजेच या ठिकाणी दोन विषयाचा एकमेकाशी संबंध जोडला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक बी विषयामधील सहसंबंध स्पष्ट करावा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, अध्ययन प्रक्रियेत अध्ययनार्थी हा घटक कसा असावा? गप्प बसणारा, घाबरलेला, केवळ ऐकणारा? तर हे तीनही पर्याय होऊ शकत नाही. तर शिकण्याची इच्छा असेल तरच अध्ययन प्रभावी होते म्हणून तो विद्यार्थी जिज्ञासू असावा किंवा उत्साही असावा म्हणून पर्याय क्रमांक डी जिज्ञासू आणि उत्साही हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, अध्ययन प्रक्रियेत उद्दीपक स्टिम्युल्स आणि प्रतिसाद रिस्पॉन्स यातील बंध म्हणजे काय? तर या ठिकाणी थॉर्नडाईक यांच्या मते उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यात योग्य बंध निर्माण होणे म्हणजेच अध्ययन घडणे म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अध्ययन. पर्याय क्रमांक बी अध्ययन. त्यानंतर 25वा प्रश्न बघा, मतिमंद मुलांच्या अध्ययनाची गती कशी असते? बघा काय प्रश्न आहे, मतिमंद मुलांच्या अध्ययनाची गती कशी असते? तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक बी मंद किंवा संत अशा मुलांना एखादी संकल्पना समजून घेण्यास खूप जास्त वेळ लागतो म्हणून पर्याय क्रमांक बी मंद किंवा संत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण, अध्ययनासाठी परिपक्वता का आवश्यक आहे? काय प्रश्न आहे, अध्ययनासाठी परिपक्वता मॅच्युरिटी आहे की नाही, मॅच्युरिटी का आवश्यक आहे? परिपक्वता तर या ठिकाणी पर्याय क्रमांक पहिला बघा, कार्यक्षमतेसाठी पाया म्हणून. काय पर्याय दिलेला आपल्याला? 4 पर्याय बघा. पहिला पर्याय कार्यक्षमतेसाठी पाया म्हणून, केवळ खेळण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी, आनुवंशिकता संपवण्यासाठी. तर या ठिकाणी विशिष्ट वयापूर्वी किंवा शरीराची वाढ झाल्याशिवाय काही गोष्टी शिकणे अशक्य असते म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए कार्यक्षमतेसाठी पाया म्हणून हे याचं उत्तर आहे. प्रश्न 27वा, अध्ययनाची क्षेत्र उपपत्ती कोणी मांडली? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे क्षेत्र उपपत्ती जे आहे कर्ट लेविन, लक्षात ठेवायचं कर्ट लेविन यांनी व्यक्ती आणि तिचं वातावरण यांच्यातील संबंधावर आधारित क्षेत्र उपपत्ती मांडलेली आहे. आणि सामाजिक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? तर बांदुरा यांनी मांडलेली आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कर्ट लेविन. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 28, प्रयत्न प्रमाद ट्रायल अँड एरर चुका आणि शिका पद्धतीने अध्ययन करताना सुरुवातीला काय घडते? अनेक चुका घडतात आणि चुकातून नंतर माणूस शिकत चालतं आणि आपोआप चुका कमी होत जातात म्हणून अनेक चुका होतात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी अनेक चुका होतात. 29वा प्रश्न बघा, अध्ययन प्रक्रियेची व्याप्ती प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कारक, भावात्मक, त्यानंतर बोधात्मक म्हणजे कारक, भावात्मक आणि बोधात्मक तीनच्या तीनही या ठिकाणी जे आहेत तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. अध्ययनामध्ये डोकं म्हणजे बौद्धिक, हृदय म्हणजे भावनात्मक आणि हात म्हणजे कारक या तिघांचाही विकास होतो किंवा होत असतो म्हणून वरचे तीनही जे पर्याय आहेत ते तीनही म्हणजे हे दिलेले जे पर्याय आहेत ते सर्व योग्य आहेत म्हणून पर्याय क्रमांक सी वरील सर्व हा पर्यायाला लागू होतो.
आणि शेवटचा प्रश्न, विद्यार्थ्याला स्वतःहून शिकण्यास प्रवृत्त करण्यासाठी शिक्षकाची भूमिका काय असावी? तर या ठिकाणी आपण बघू शकता की कठोर परीक्षक असलं पाहिजे का? नाही. कठोर परीक्षक असेल तर विद्यार्थी त्या ठिकाणी शाळेतच येणार नाही किंवा येणारच नाही ते, किंवा भीतीपोटी निघून जातील. त्यानंतर माहिती देणारा यंत्र असलं पाहिजे का? मग कम्प्युटर आणायला काय हरकत आहे? नाही. हुकुमशहा असला पाहिजे का? नाही. तर तो त्या ठिकाणी कसा असला पाहिजे? शिक्षकाने अध्ययनासाठी पोषक वातावरण निर्माण केलं पाहिजे आणि विद्यार्थ्याला जास्तीत जास्त संधी निर्माण करून दिल्या पाहिजेत. म्हणजेच तो कोण असला पाहिजे? तो सुलभ किंवा मार्गदर्शक असला पाहिजे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फॅसिलिटर असं म्हणतो. अशा प्रकारे या ठिकाणी हे मानसशास्त्राचे 30 प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी आता आपण संपवलेले आहेत. आशा करतो तुम्हाला समजलं असेल, आणि जर समजलं असेल, जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा पाठवा. पुन्हा आपण भेटूया नवीन तासिकेमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.